रामायणातून कधी महाभारतात आणि महाभारतातून कधी घराघरात पाहायला मिळतो. ऑप्शनच्या बाहेर ज्या वेळेला अजित ने ठोकलाय चेंडू सीमारेषा गाठणार ती पहिल्या धावेची नोंद सुद्धा होणार नाही, त्याचं उत्तर मिळालंय. पहिला चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. मागच्या सामन्यात 108 धावा होत्या, 107 आणि आता 8व्या चेंडूवर धाव आले. आहा, या वेळेला ओव्हरपिच ऑप्शनला बनवला आणि चेंडू सीमारेषा बाहेर जाणार, या कोणती शंका नाही. ग्रुप व्हायचे संघाला हेच आवश्यक होतं. पाहिजे की हे टॉनिक या वेळेला मैदानामध्ये धावांच्या स्वरूपामध्ये आलेलं असताना कशा पद्धतीने पुढे पुढे घेऊन जाणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये जिथे एकही धाव आली नाही त्याच दुसऱ्या षटकात अद्यापर्यंत 10 धावा धावण्यावरती लागल्या. ज्यादा बाहर मत डाल रहे. आणखी एक फटका, कडक रवी गोलंदाजीला आलाय. आकाशाने पाहतोय आपण की रवीने पहिला चेंडू डॉट टाकला, दुसऱ्यावर 4 देन 6 देन अगेन 6 म्हणजे धाव फलकावरती 16 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत 16 धाव फलकावरती लागलाय. माझा गुणलेखक मित्र रितेश या ठिकाणी मला कळवले की आतापर्यंत या 16 मध्ये सगळा वाटा अधिकचा आहे. आणखी एक मोठा फटका, हा ही सीमारेषा बाहेर पॉवर प्ले सती माने मित्र. ग्रुप व्हायचे संघाने पहिल्या षटकात एकही धाव बनवली नव्हती, ते आता दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा ठोकतायत अजितच्या रूपाने. नो बॉल, नो बॉल आणि हा नो बॉल लगानमय होऊ शकतो कारण 5 धावा या वेळेला मिळालेल्या आहेत प्लस बोनस. विरुद्ध ताकद भिडते आणि या वेळेला मात्र आत्मविश्वास जिंकतोय तो अजित मोहितेच्या बॅटच्या स्वरूपामध्ये. सीमारेषा बाहेर षटका. आणखी एक मोठा फटका अजित मोहितेच्या बॅटमधून सीमारेषा बाहेर दणदणीत षटका. षटका नंबर 4 या षटकाला गोलंदाज स्पर्धेमध्ये 20 किलोमीटर चेंडूचा वापर, 1 बाउंड चेंडूचा वापर आणि हा चौकार. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 6 चेंडू सोडा 6 धावा 6 आणि बोलते. क्षेत्र में लेकिन बॉल लाइन बाहर चेहरा हाती गाडी असते. पुढचा चेंडू मध्याच्या दिशेने हवेतून चेंडूला बिंदावलेला आहे. वाणी सावंत बाजूकडे पुन्हा एकदा खांडोली षटकार. फलंदाज अजितच्या बॅटमध्ये.